ते वाकळून 40+, विपक्ष उंबर्डे 40+, असे दोन नामांकित, दोन दिग्गज संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. दिग्गजांचा विचार केला तर मात्र विक्रम सर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. 40+चे एक दिग्गज खेळाडू. चला, सामना देखील लवकरात लवकर सुरू करणं देखील तितकंच गरजेचं आहे. ओपनिंग प्लेयर सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. जितेश आणि जितेशांच्या जोडीला सचिन, हे दोन खेळाडू पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवरती निलेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. मजा आली या मॅच मध्ये, कारण बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांकडे फार चांगले खेळाडू आहेत. फार चांगल्या खेळाडूंची मांदियाळी या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुठला संघ जिंकेल हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. निलेश जाधव आपल्याला पाहायला मिळतील टीम उंबर्डे संघाकडून. बॉलिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज जितेश आजच्या संपूर्ण दिवसामध्ये फार चांगले टचमध्ये आहेत. त्यांच्या जोडीला सचिन, ज्यांनी देखील फार चांगली साथ दिली आहे. नितीन दादा यांचा देखील विशेष उल्लेख करणं गरजेचं आहे. प्रत्येक खेळाडूने फार चांगली साथ दिली आहे. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. 2 ओव्हरची मॅच. बॉलिंग ट्रॅकवरती निलेश जाधव, स्ट्रायकिंग एंडवरती जितेश. पहिलाच बॉल जबरदस्त पाहायला मिळतो. वेग प्रचंड आहे आणि पडल्यानंतर एक गोष्ट नक्की झाली आहे की बॉल टॉस झालाय. एक्स्ट्रा बाउन्स ऑफर झाला. अनपेक्षित उसळी, अनएक्सपेक्टेड टेक ऑफ आपल्याला या बॉलवरती पाहायला मिळतो. याला बॉल पहिला डॉट. निलेश जाधव यांची जबरदस्त गोलंदाजी. डॉट बॉल. यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय लॉंग ऑनच्या दिशेला. डीप मध्ये फिल्डर जोपर्यंत फिल्डिंग करतील, प्रचंड वेगाने फिल्डर आले आणि बॉलला गॅदर केला. पहिल्या अटेम्प्ट मध्ये झाली आहे सिंगल कंप्लीट आणि धावफलक ओपन होत असताना पाहायला मिळते. 2 ओव्हरची मॅच. वेळ अजिबात नाहीये, त्यामुळे पहिल्या बॉलपासून मोठे स्ट्रोक मारणं गरजेचं आहे आणि मोठ्या स्ट्रोकचा पाठलाग करण्यासाठी मैदानावरती पहिले 2 बॉल ते असफल ठरलेत. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये देखील मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. मात्र बॉलिंग टॉप क्लास आणि टॉप नॉच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज निलेश जाधव यांच्या वतीने. डॉट बॉल पाहायला मिळेल. पहिला डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. वाकळण 40+ संघ देखील कमबॅक करू शकतो. दुसरीकडे संघ उंबाडे 40+ देखील पाहायला मिळतोय. कमबॅक करावा लागेल. कमबॅक होईल का हा देखील मोठा प्रश्न. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. मात्र डीप मध्ये फिल्डर कॅच साठी आलेत. कॅच कंप्लीट होईल आणि फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. मोठा धक्का बसतोय. सचिन बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानावरती 3 नंबर वरती नितीन आपल्याला पाहायला मिळतील. नितीन यांना दुपती नाही या किनारी पोहोचवावी लागेल. अडचणीमध्ये संघ सापडला आणि हे 2 खेळाडू असे आहेत की या मॅचचे हिरो बनू शकतात. जर या बॉलवरती, जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर एखादा मोठा स्ट्रोक येणं अत्यंत गरजेचं. यावेळेस विकेट. फलंदाज बाद होत आहेत. निलेश जाधव यांची जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक धक्का बसतोय. विकेटचं पतन. हो गई गलती, हो गई भूल और दांडी 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 गुल. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आजपासून 3-4 वर्ष अगोदर जर विचार केला तर इतका स्पीड नसायचं, पण आता भरपूर वेगाने गोलंदाजी करतात 40+ सर्व खेळाडू. स्पीड गनचा विचार केला तर विक्रम शेलार सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मीनपंचांच्या भूमिकेमध्ये खंबालपाड्याचा क्रिकेट ज्यांनी गाजवलाय. जबरदस्त खेळाडू आणि 40+च्या विश्वामधील एक फार मोठं नाव आहे. यावेळेस देखील ऑन साइडला मैदानावरती आलेली सिंगल.
दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि मैदानावरती पंचांकडे अपील देखील पाहायला मिळते. 2 धावा होतील कंप्लीट. 2 धाब्यांच्या मदतीने षटकाची होती आपण पाहू शकतो, जी मात्र सांगता धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 4. थँक्यू डीजे. 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त झालंय. जबरदस्त मैदानावरती पाहायला मिळाली, जी मात्र पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी, टॉप नॉच गोलंदाजी. आता षटक क्रमांक मैदानावरती पाहायला मिळेल, जो मात्र दुसरं सुरू होईल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. राजू भोईर आपल्याला पाहायला मिळतील. राजू भोईर यांना कमालीची गोलंदाजी करावी लागेल, कारण समोर देखील तितकाच कमालीचा फलंदाज पाहायला मिळतो. या खेळाडूला कुठल्याही प्रकारे तुम्ही जगडू ठेवू शकत नाही. हा खेळाडू जोपर्यंत मैदानावरती आहे धावा बनवू शकतो हे प्रत्येकाला माहिती आहे. म्हणून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा जरी झाल्या तरी टेन्शनचं वातावरण नाही आहे वाकलन संघाच्या डगआउटमध्ये, कारण माहिती आहे जितेश मैदानावरती अजून देखील आहेत आणि जितेश जोपर्यंत आहेत तोपर्यंत धावा बनतील. कॅलिबर या खेळाडूकडे ठासून ठासून भरलाय, गुणवत्ता देखील ठासून ठासून भरली आहे. एका ओव्हरमध्ये 20-22 धावा देखील बनवू शकतात हे माहिती आहे. मात्र बॉलर राजू हे देखील काही कमी नाही आहेत. मी याचाच उल्लेख केला होता. जितेश मैदानावरती आहे तोपर्यंत धावा बनतील. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आलाय पहिल्या बॉलवरती सिक्सर. प्लस संघाने काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे, पण आता पलटवार देखील चालू झालेला आहे वाकलन 40+ संघाच्या वतीने. फलक पाहायला मिळेल 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये षटक क्रमांक मैदानावरती दुसरं प्रगती पथावरती पाहायला मिळते. उंबरडे 40+ संघाने पहिल्या षटकामध्ये काय लाजवाब गोलंदाजी केली, तशीच गोलंदाजी राजू यांना देखील करावी लागेल. गुणवान गोलंदाज आहेत, फार चांगलं बॉल हाताळण्यासाठी ते माहिर आहेत. यावेळेस बॉल हवेमध्ये, कॅचची संधी निर्माण झाली होती मात्र फिल्डरच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय. फिल्डर के मस्तक पर दस्तक देते हुए सीधे 6 रन. सिक्सर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. यावेळेस देखील मैदानावरती आपण पाहू शकतो जबरदस्त बॉल, प्रचंड वेग पाहायला मिळतोय. राजू सरांची गोलंदाजी देखील जबरदस्त आहे आणि प्रत्येकाची गोलंदाजी जबरदस्त आहे. यंग असून देखील आपल्यापेक्षा वेगाने गोलंदाजी करतायत. हे सर्व यंगस्टर मी म्हणेल 40+ क्रिकेट ज्यांनी खऱ्या अर्थानं खेळलाय. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न करत असताना मैदानावरती आलेली सिंगल पाहायला मिळते. नक्कीच दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल, झालीये मिस्टेक. मैदानावरती मिस्टेक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. बॅटरच्या खेळीचा अंत. बॅटर किरण बॅक टू दी पवेलियन.
नॉट आउट. आपण पाहू शकतो एक सीमा असते, त्या सीमेच्या जर वरती स्टंपला हात आदळले तर मात्र नॉटआउट दिले जातं. अगदी तेच पाहायला मिळतं. यावेळेस देखील मैदानावरती पाहायला मिळतो आली आहे सिंगल. दुसऱ्या ताबेचा देखील प्रयत्न असेल. स्ट्रायकिंग एंड वरती देखील नाही आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती देखील थ्रो नव्हता. अगदी मिडलला थ्रो पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या 20 आणि आता शेवटचा बॉल. उंबडे 40+ संघाकडे देखील फार चांगले बॅटर्स आहेत, त्यामुळे 20, 22, 24 एक कॉम्पिटेटिव्ह मॅच आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळेल. यात ती मात्र शंका नाही आहे. वाकळण 40+ संघ स्पेशली जितेश यांच्या खांद्यावरती आता जबाबदारी. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. सिक्सर. फलक 26 या आकड्यावरती आणि 27चं लक्ष. 20 टार्गेट. षटक क्रमांक 2 देखील समाप्त झालं. पहिली इनिंग समाप्त झाली. धावसंख्या 26 आणि आता 27 जबेंचं लक्ष. सलामीची जोडी मैदानावरती टीम उंबर्डे संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे निलेश जाधव आणि दुसरीकडे विकास जाधव असे 2 सलामीचे फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती नो डाऊट ॲट ऑल. षटक क्रमांक पहिलं घेऊन आपल्याला पाहायला मिळतात टीम वाकलन संघाकडून प्रदीप. ज्या प्रदीप यांनी फार चांगली पहिली ओव्हर नेहमी हाताळली आहे प्रत्येक मॅचमध्ये. या खेळाडूने जबरदस्त गोलंदाजी केली असे प्रदीप आपल्याला पाहायला मिळतील. निलेश जाधव, विकास जाधव हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. आमच्या कामामध्ये देखील 2 बंधुराज आहेत. विकास आणि निलेश दोन्ही सलामीला येतात आणि हे देखील सलामीला येत असताना निलेश आणि विकास पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवरती निलेश पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती विकास. बॉलिंग ट्रॅकवरती प्रदीप. सेकंड इनिंगला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. जबरदस्त
सामना पाहायला मिळेल यातही मात्र शंका नाहीये. 12 बॉल 27ची आवश्यकता. प्रदीप बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंड वरती निलेश. यावेळेस देखील स्टिप आउट झालेत. पहिल्या बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. अटॅकिंग इंटेंटनेच फलंदाजी करायची आहे. मैदानावरती आलेली सिंगल पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक ओपन होत असताना पाहायला मिळेल. वन ऑन द बोर्ड. एक धाव जी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक सध्याच्या घडीला पाहायला मिळतो, जे मात्र पहिलं मार्गस्थ. धावसंख्या 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. उंबरडे संघाचा विचार केला तर बॅटर्स फार चांगले आहेत या संघाकडे. यावेळेस देखील फुलटॉस बॉल. क्रॉस बॅटेड स्ट्रोक अटेम्प्ट जरूर होता. मैदानावरती आलेली सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना 2 या आकड्यावरती. 27 धावेंचं लक्ष आहे. निलेश आणि विकास हे 2 खेळाडू जबरदस्त कामगिरी करण्यासाठी माहेर आहेत. कमबॅक करावं लागेल. प्रदीप फार चांगली गोलंदाजी करतात. यावेळेस देखील स्लॉट मधला बॉल होता. कॅचची संधी, कॅच इट असा कॉल. फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज निलेश केळीचा अंत होत असताना पाहायला मिळेल. पहिला धक्का बसतोय उंबरडे 40+ संघाला. फलंदाज निलेश जाधव. बॅक टू दी पवेलियन. यावेळेस देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. डॉट बॉल आलाय. त्यानंतर आपण पाहू शकतो मैदानावरती आलेली सिंगल पाहायला मिळते. फुलटॉस बॉल. जबरदस्त स्ट्रोक आणि बॉल सीमारेषा पलीकडे आलाय. दमदार षटकार. थोडंसं आपण येस बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ओव्हर द वेस्ट साठी हा रिव्ह्यू घेण्यात आला आणि आपण थोडंसं करेक्शन करतोय. 26 धावेंचं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये 4 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 21 आल्या. धावफलक जाऊन पोचलं ते म्हणजे 25 या आकड्यावर आणि 26 धावेंचं लक्ष होतं. 26चं टार्गेट. 27 ते चुकून झालं. ते आता चुकीची दुरुस्ती करत असताना 26 धावेंचं लक्ष आहे. फेअर डिलिव्हरी. सिक्सर आलाय. धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोचला 8. पाहू शकतो धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. अजून देखील 17 धावेंची आवश्यकता असेल. बॉलिंग ट्रॅकवरती जितेश पाहायला मिळत आहेत. दिगेश आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवरती 6 बॉल 17 हे इक्वेशन पाहायला मिळेल. मजा येईल या मॅचमध्ये, कारण दोन्ही संघ फार चांगल्या टचमध्ये पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 17 50-50 मॅच आहे. पहिले 2 ते 3 बॉल ठरवून देतील की ही मॅच कुठल्या साईडला जाईल, पण शेवटचे 3 बॉल देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. 17ची आवश्यकता.
17व्यात ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफच्या दिशेला, मैदानावरती आलेली सिंगल. फक्त एकच धाव घ्यायची आहे. आपण अगदी पाहू शकतो दिगेश यांनी इंटेन्शनली ही सिंगल घेतली आहे. त्यामुळे आता पाहू शकतो स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तयार. विकास 5 चेंडू 16, 5 बॉल 16ची आवश्यकता पाहायला मिळते. 5 बॉल 16 हे इक्वेशन, 5 मध्ये 16 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. जितेश यांनी फार चांगली फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये केली. 2 मॅच 2 मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त कामगिरी जितेश यांची आपल्याला पाहायला मिळाली. 5 बॉल 16ची आवश्यकता होती. स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. विकास यांची जक्कास फलंदाजी, बॉल सीमा पार, षटकार. दहाची आवश्यकता. मी म्हटलं होतं की उंबर्डे आणि वाकळण हे दोन्ही संघ फार चांगले टचमध्ये आहेत. त्यामुळे 50-50 मॅच आपल्याला पाहायला मिळेल डेफिनेटली. फार चांगली फलंदाजी आपल्याला उंबर्डे संघाची पाहायला मिळते आणि 26 म्हणजे एक 50-50 मॅच आपल्याला नक्की पाहायला मिळेल. अगदी तेच पाहायला मिळते. 4 बॉल 10, 4 बॉल 10ची आवश्यकता असेल. 16 धावा धावफलकावरती. 3 बॉलमध्ये 13 धावांचं कॉन्ट्रीब्युशन विकास यांच्या वतीने पाहायला मिळते. 3-13 हे कॉन्ट्रीब्युशन त्यांचं आहे. 4 बॉल 10ची आवश्यकता होती. नाराज आहेत, स्वतःवरती नाराज आहेत विकास, आपण पाहू शकतो. 3 बॉल 10ची आवश्यकता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं लाईन मिस केली, बाउन्सने बीट झाले, बॉल थोडासा खाली राहिला, बॅट वरून फिरली आणि ज्या वेळेस ही गोष्ट घडली त्यावेळेस फलंदाज विकास सर्वाधिक नाराज होते. 3 बॉल 10ची आवश्यकता. बॉल हवेमध्ये, डाऊन द बॉल. जितेश येत आहेत. कॅच 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 झाली आहे जगलिंग आणि कॅच नाही, ही मॅच पकडली गेली आहे. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. फलंदाज विकास. बॅक टू दी पवेलियन. दोन बॉल 10ची आवश्यकता. 2 बॉलवरती दोन्ही मोठे फटके येणं गरजेचं आहे जर उंबर्डे संघाला जिंकायचं असेल तर. मॅच बनली होती. 4 बॉल 10ची आवश्यकता होती. अशा वेळी जी गोलंदाजी जितेश यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते ती कमालीची होती. 2 बॉल 10ची आवश्यकता पाहायला मिळते. 2 मध्ये 10 हे इक्वेशन असेल. 2 बॉल 10 गोलंदाज तयार. 2 बॉल 10ची आवश्यकता. स्ट्रोक लाजवाब. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय, सिक्सर. आता 1 बॉल 4. टीम उंबर्डे 40+ संघाला विजयासाठी समीकरण. चारची आवश्यकता. साईनाथ दादा पाटील यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. जर चौकार किंवा षटकार ठोकला फलंदाज विशाल यांनी तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 1 बॉल आणि 4. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत विशाल. ज्या विशालने या मॅच मध्ये जीव फुंकलंय, नवचैतन्य निर्माण झालंय. 1 बॉल 4ची आवश्यकता होती. सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय वाकळण 40+ संघाने. अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आपण देणार आहोत, ते म्हणजे टीम उंबर्डे 40+ संघाला. फार चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत, नो डाऊट ॲट ऑल. जबरदस्त कामगिरी करणारे मिस्टर जितेश आपल्याला पाहायला मिळतील, सामन्याचे सामनावीर. चला मॅन ऑफ द मॅच जितेश सर प्लीज आपण या. मॅन ऑफ द मॅच आपण असाल.
मॅन ऑफ द मॅच आपल्याला जितेश सर पाहायला मिळत आहेत. आणि अशा रीतीने आजची ही रजनी इथे समाप्त झाली. उद्या परफेक्ट 4 वाजता 4 वाजता सामने सुरू होतील. याची नोंद करून घ्यायची, याची दक्षता घ्यायची. उद्या परफेक्ट 4 वाजता सामने सुरू होतील.